सॅड लव्ह स्टोरी. एका मुलीने एका मुलाला फसवल्यानंतर त्या मुलाची काय अवस्था होते या स्टोरीमध्ये मी मांडणार आहे. आधी प्रेम, मग संबंध, मग येतो कंटाळा, मग नवीन विचार, नवीन बॉयफ्रेंड. पण तो खूप खोलवर प्रेम करून बसलेला असतो, कारण तिच्या मनाने तो खूप कमी असतो, करिअरने पण आणि दिसायला पण. मुलीला कळून चुकलं की याच्यापेक्षाही मुलगा मला चांगला मिळेल. ती खूप विचार करून त्याला नकार देते. पण त्याचं काय? तो स्वतःला सावरू शकत नाही. हे सगळं त्याला सहन होत नाही. सारखा तोच विचार करून त्याचं डोकं भानावर नसतं. रात्री झोपेतून अचानक दचकून उठणे हे वारंवार होत असतं. त्याने सर्व ठरवून ठेवलेले असते. लग्नानंतर सुखी संसार, लग्नानंतर तिचं लग्न झाल्यानंतर नवीन नाव, मुलांची नावं, या सगळ्या स्वप्नांची रांगोळी झाली. काही जण दारूच्या आहारी, तर काही जण आतून पोखरून जातात. स्वतःला कामनसिबी देवाला दोष देत जिंदगी नाक्यावर घालवतात. आणि मग काही जण आत्मघातकी विचार करतात आणि नको ते करून बसतात की ती माझी नाही झाली तर कोणाचीच नाही होणार. चूक कोणाची? ज्याने तिला संपवलं त्याची, की जिच्यासाठी तो संपला त्याची? नाही निभावता येत तर करू नका टाइमपास. खायला चांगलं, फिरायला फुकट गाडी, फुकट शॉपिंग, म्हणून मग जीव पण जातो फुकट. यामध्ये काही जण स्वतःला सावरतात, पण आयुष्यभर जखमा आणि मरेपर्यंत रिजेक्ट झाल्याचं शल्प टोचत राहतं. खूप शारीरिक आणि मानसिक नुकसान सहन करून तुटलेल्या झाडाला पुन्हा फांद्या याव्यात तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.